आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. भारतीय रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन. पशु आरोग्य रक्षणासाठी सरकार कटिबद्ध. उसगावची स्वागत कमान काढण्याचा आदेश. सिंगिनकोप जनता कॉलनीमधील रहिवाशांचे घरांच्या हक्कपत्रासाठी निवेदन. पडळवाडी येथे बस नाल्यात पडली. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामकडून सायकलपटूंना प्रवासासाठी शुभेच्छा. बैलहोंगल तालुक्यातील ग्रामस्थांचे घरांसाठी निवेदन. मराठा प्राधिकरण समारंभ बेळगावच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. वैश्यवाणी समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा गौरव. BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind the moment you see those shining eyes. Before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all-new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे, त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असं सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का, असा प्रश्नही रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना विचारला आहे. यावेळी आपल्या मनातील खदखद मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत? 50 आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता 12 खासदार जाणार, त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव आढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत, त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रींवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का, अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. भारतीय रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन. भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झालंय. मंगळवारी 80.5 रुपये प्रति डॉलर पर्यंत ही पडझड झाली. आजपर्यंतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात नीचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया 79.97 रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात 79.98 प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयांचं मूल्य आणखी कमी होऊन 80.5 प्रति डॉलर झालं. रुपयांचं मूल्य 80.5 पर्यंत खाली आल्यावर ते रुपया 79.94 प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 16 पैशांनी घसरला आणि 79.98 प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन 80.5च्या स्तरावर गेला. शुक्रवारी रुपयाच्या मूल्यात 17 पैशांनी वाढ झाली आणि बाजार 82 प्रति डॉलर बंद झाला.
त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य 79.79 ते 80.20 प्रति डॉलर असेल असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे। जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार रुपयातील हे अवमूल्यन कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि बाजारातून काढण्यात येणारी परदेशी गुंतवणूक ही कारणं आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या पडझडीमागे रशिया युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि दबावात असलेली अर्थव्यवस्था असे अनेक जागतिक कारणं असल्याचं म्हटलंय। पशु आरोग्य रक्षणासाठी सरकार कटिबद्ध। सामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या सरकारने पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी देखील उपाययोजना राबवल्या आहेत। यामधून सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे असे विचार राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू बी चव्हाण यांनी व्यक्त केले। त्यांच्या हस्ते सुवर्ण विधानसौध येथे 82 पशु रुग्णवाहिका आणि चिकित्सा केंद्राचा कार्यारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर होत्या। तसेच आमदार महादेवप्पा यादवाड, जिल्हा अधिकारी नितेश पाटील आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। शेतकरी आणि पशुपालकांच्या सोयीसाठी पशु संजीवनी योजना, गुरांचे जतन, निगा आणि आरोग्य सेवेसाठी सुसज्ज शस्त्रक्रिया वाहनांच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे। फिरते पशुवैद्यकीय वाहन हा त्याचाच पुढचा भाग असल्याचे प्रभू चव्हाण यांनी स्पष्ट केले। उजगावची स्वागत कमान काढण्याचा आदेश। उजगाव येथे असलेली मराठीतील स्वागत कमान काढून कन्नडमध्ये उभारावी, कन्नड ध्वज लावणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यात यावे असा अजब सल्ला कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर टी.एस. नागभरण यांनी अधिकाऱ्यांना दिला। शिवाय लाल पिवळा ध्वज बेकायदा असतानाही त्याला संरक्षण देण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रशासनाला केले। बैठकीत नागभरण यांनी बेळगाव शहरातील आणि तालुक्यातील मराठी भाषेत असलेल्या फलकांची यादी वाचून दाखवली। उजगावच्या वेशीत स्वागत कमान मराठीत आहे, यावरील भाषा कन्नड का करण्यात आली नाही असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला। यावर जिल्हा पंचायतीमधील अधिकाऱ्यांनी 2 दिवसात हा बदल केला जाईल असे सांगितले। सिंगिनकोप जनता कॉलनीमधील रहिवाशांचे घरांच्या हक्कपत्रासाठी निवेदन। सिंगिनकोप येथील जनता कॉलनी वसाहतीमध्ये नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही। तसेच कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। याची सरकारने दखल घ्यावी आणि घरांची हक्कपत्रे त्वरित द्यावीत, तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जनता कॉलनी येथील रहिवाशांनी केली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। पडळवाडी येथे बस नाल्यात पडली। कुंभर्डाकडे जाणारी KSRT बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते, या झाडाला अडकू नये म्हणून KSRTC बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली। सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही। नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था करून घरी परतले। आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने बस उचलण्यात आली। अशा घटना वारंवार घडत असून अशी दुर्घटना घडल्यास बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामकडून सायकलपटूंना प्रवासासाठी शुभेच्छा। कुडाळ ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करणाऱ्या रोटरी सदस्यांना बेळगाव येथील रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार वेणुग्रामच्या सदस्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला। तसेच सायकल प्रवासासाठी या सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। कुडाळ येथील रुपेश तेंडुलकर, अमित तेली आणि शिवप्रसाद राणे हे तिघे सायकलपटू कुडाळ येथून कन्याकुमारी दौरा करण्यासाठी निघाले आहेत। रोटरी डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला। निरोगी जीवनासाठी सायकलिंग आणि नियमित व्यायाम याविषयी समाजात संदेश देण्यासाठी त्यांनी या प्रवासाला प्रारंभ केला आहे। क्लबचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सचिव विजयकुमार पाटील, खजिनदार राजेश तळेगाव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आम्ही आज कुडाळवरून कन्याकुमारीला निघालोय। रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज आम्ही एक मोठी राईड करायचा एक विचार मनामध्ये आला, कारण आजकालची सध्याची पिढी आहे ती सायकलिंग सोडून मोटरसायकल किंवा मोबाईलमध्ये अडकलेली आहे आणि त्यांना चांगल्या दिशेने वळवण्याचा एक संदेश आमच्या राईड थ्रू देण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो आहे। त्याच्याशिवाय आज जी वृक्षतोड होते, झाडांची तोड होते, त्या झाडं लावली जात नाही आहेत,
जेवढ्या प्रमाणावर झाडं तोडली जात आहेत तेवढ्या प्रमाणावर झाडं लावली जात नाही आहेत आणि ती लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी आम्ही एक संदेश घेऊन कन्याकुमारीपर्यंत जातो. बैलहोंगल तालुक्यातील ग्रामस्थांचे घरांसाठी निवेदन. बैलहोंगल तालुक्यातील वन्नूर गावामध्ये काही कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे. त्यामुळे या कुटुंबांसाठी घराची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सध्या आपण वास्तव्य करत असलेल्या घरांच्या जागेमधून रस्त्यांची बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला बेघर होण्याची वेळ आली आहे. याची गंभीर दखल सरकारने घ्यावी आणि आम्हाला बेघर होण्यापासून वाचवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी वन्नूर येथील भजंत्री कुटुंबीय आणि इतर नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा प्राधिकरण समारंभात बेळगावच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. मराठा समाज विकास प्राधिकरणाचा कार्यारंभ बेंगळूर येथे रविवारी मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातून आलेले हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. बेळगाव येथून देखील शेकडो कार्यकर्त्यांनी बेंगळूर येथे कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच कार्यक्रम यशस्वी केला. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी त्यांना बेंगळूर येथील कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. तसेच त्यांच्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बेंगळूर येथे उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. राज्य सरकारने प्रथमच मराठा समाजाच्या प्रगतीसाठी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती कार्यक्रमावेळी देण्यात आली. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे मराठा प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी बेळगावहून एक 17 बसेसची व्यवस्था माननीय आमदार अभय पाटील साहेबांनी केली आहे. तसेच त्याच्याबरोबर एक 15 क्रुझर अशी व्यवस्था केली आहे आणि या आमच्या बेळगाव दक्षिणच्या भागातून एक 1100 सुमारे 1100पेक्षा जास्त कार्यकर्ते या आज बेंगलोरला आलेले आहेत. तर माननीय आमदार श्री अभय पाटलांनी हे जे मराठा प्राधिकरणसाठी सर्व मराठी भाषिकांना घेऊन इकडं बेंगलोरला येऊन जे मराठी प्राधिकरण स्थापन झालेलं आहे त्याच्या कार्यक्रमासाठी आणलेलं आहे. त्याबद्दल माननीय आमदार श्री अभय पाटील यांचा मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आभार मानतो कारण का त्यांनी मराठा प्राधिकरण खास करून मराठी लोकांसाठी स्थापन केलं आहे. त्यासाठी वैश्यवाणी समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा गौरव. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना तसेच वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी बेळगाव येथील श्री समादेवी मंगल कार्यालयात समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाजातील शालेय विद्यार्थ्यांना वया व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून JSS कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे, वैश्यवाणी समाजाचे विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जोळी, श्याम गावडे, रवी कलगटगी, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला बेलूर तसेच सेक्रेटरी लक्ष्मी बिडीकर उपस्थित होत्या. प्रारंभी प्रार्थनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. मोहन नाकाडी यांच्या हस्ते प्रणव पित्रे व श्याम गावडे यांना शाल, श्रीफळ व समादेवीची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए
3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 10 जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज आल्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे। मात्र निवडीची अधिकृत घोषणा 20 जुलैला होणाऱ्या अर्ज माघारीनंतरच होणार आहे। चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापारी गटातील 6 जागांसाठी तर औद्योगिकच्या 4 जागांसाठी 13 ते 15 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती। व्यापारी जागांसाठी 6 तर औद्योगिकच्या 4 जागांसाठी 3 अर्ज आले। सोमवारी केलेल्या अर्जामध्ये हे सर्व 9 अर्ज वैध ठरले। यामुळे हे 9 जण आता बिनविरोध आल्याचे निश्चित असून त्यांची नावे मात्र अर्ज माघारीच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या 9 जागा बिनविरोध शेवटच्या दिवशी म्हणजे 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। संकेश्वर येथे गोवा बनावटीची 18 लाखाची दारू जप्त। गोवा राज्यातून बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून 280 बॉक्स असे 18 लाखाची दारू अबकारी विभागाने धाड घालून जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत वाहन चालक बसवराज वीरभद्र दिंडलकुट्टी वय 36 राहणार खनगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे। अबकारी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार टाटा आयशर कंपनीच्या वाहनातून विनापरवाना बेकायदेशीर दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अबकारी खात्याने कमतनूर सर्कल येथे त्या वाहनाची झडती घेऊन पाहणी केली असता यामध्ये 280 दारूचे बॉक्स आढळून आल्याने ते जप्ती करण्यात आले। याची किंमत 18,30,000 रुपये इतकी होत असल्याची माहिती चिकोडी विभाग उपायुक्त जगदीश कुलकर्णी यांनी दिली। या वाहन चालकावर तसेच वाहनावर गुन्हा दाखल करून वाहतूक करत असलेली दारू जप्त करण्यात आली आहे। बेळगुंदी हायस्कूलला 75,000 रुपयांचे बाक वितरण। बेळगुंदी हायस्कूलला कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ देणगी स्वरूपात देण्यात आलेल्या बेंचचा अर्पण सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। अध्यक्षस्थानी श्री रामचंद्र गणपती पाटील हे होते। प्रमुख उपस्थिती रसिका रामचंद्र पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश बेळगुंदकर आणि MN पाटील उपस्थित होते। पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत श्री LK गाडेकर यांनी केले। शाळेला 25 बेंचची जवळ अंदाजे 75,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी दिल्याबद्दल त्यांच्या पत्नी श्रीमती गीता लक्ष्मण पाटील व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। प्रकाश बेळगुंदकर यांनी कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाबद्दल दुःख व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला। NK पाटील यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले। चंदगड कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न। येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना आणि चंदगड मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव तसेच 1ली ते 7वीच्या गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रम किर्लोस्कर रोड बेळगाव येथील वाङ्मय चर्चा मंडळ येथे संपन्न झाला। प्रथम चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे माजी सचिव कैलासवासी एकनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून काकडे फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे तसेच समाजसेविका भाग्यज्योती बिदरगड्डी, संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक MK पाटील, उपाध्यक्ष अशोक थोरात आणि सचिव PC पाटील हे उपस्थित होते। संघटनेचे सदस्य गंगाराम कंगराळकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला। त्यानंतर 10वी व 12वीच्या प्रथम 3 क्रमांकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DB पाटील यांनी केले। कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते। शेवटी संचालक मारुती विठ्ठल गावडे यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली। उजगाव येथे बूस्टर डोसचे वितरण। उजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 18 वर्षावरील व 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस कार्यक्रम करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार होते। प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य LD चौगुले तसेच आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी स्मिता गोडसे उपस्थित होत्या।
यावेळी डॉक्टर अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व बूस्टर डोस बद्दल माहिती सांगितली। यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आरोग्य खात्याच्या वैद्याधिकारी स्मिता गोडसे यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला। या कार्यक्रमाला उजगावच्या आशा कार्यकर्त्या तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा सपत्नीक सत्कार। केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष आणि काहेरचे कुलपती डॉक्टर प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील थॉमस जेफरसन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। त्याबद्दल केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च तर्फे त्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला। शिक्षण, आरोग्य सेवा आणि संशोधन या क्षेत्रात डॉक्टर कोरे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। या निमित्त काहेरचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर प्रभाकर कोरे आणि आशाताई कोरे यांचा सत्कार झाला। काहेरचे निबंधक डॉक्टर VA कोठीवाले यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या केएलई आणि संपूर्ण समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला। काहेरचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी यांनी प्रास्ताविक केले। काहेरचे माजी संशोधन संचालक डॉक्टर BS कोडकणी, केएलई सोसायटीचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, USM केएलईचे संचालक डॉक्टर HB राजशेखर, डॉक्टर VD पाटील, डॉक्टर SS गौडर आदींनी डॉक्टर कोरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कडोली येथे गुरुवंदना कार्यक्रम। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिवाजी हायस्कूल, पदवीपूर्व महाविद्यालय व स्थानिक सल्लागार समिती यांच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रु महाराज भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते। प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले। स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य OK उजगावकर यांनी अनेक भजने सादर करत गुरुवंदनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष MD चौगुले, सदस्य NL पाटील, YS चौगुले, मुख्याध्यापिका, शिक्षक यावेळी उपस्थित होते। यावेळी सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्योतिबा केदारी, लक्ष्मण बुवा यांनी संगीत साथ दिली। प्रांजली कनबर्गर हिने मनोगत व्यक्त केले। लता हगीदळे यांनी आभार मानले। मुदगे येथील पदवीपूर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित PU महाविद्यालय मुदगे येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RY पाटील होते। कार्यक्रमाची सुरुवात स्फूर्तीगीत व स्वागत गीताने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य DM शितोळे यांनी केले। यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर दीपक देसाई यांनी मार्गदर्शन केले। यावेळी 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। सुजाता धर्मोजी, तेजस्विनी सोनजी, कविता भातकांडे, स्नेहल चौगुले, भाग्यश्री पाटील यांना रोख बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS मोहिते यांनी केले तर आभार SB कांबळे यांनी केले। मैत्रेयी कलामंच तर्फे गुरुपौर्णिमा साजरी। मैत्रेयी कलामंच समूहातर्फे नुकतीच जट्टीमठ येथे गुरुपौर्णिमा साजरी झाली। प्रेमा शिवाजी मनवाडकर, नाझर कॅम्प वडगाव अंगणवाडी शिक्षिका तसेच जयश्री महादेव बडवण्णाचे रिसालदार अंगणवाडी शिक्षिका या 2 अंगणवाडी शिक्षिकांचा साडी चोळी, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी वडगावच्या प्रेमा मनवाडकर यांचा सन्मान मैत्रेयी कलामंचच्या सदस्या स्मिता पाटील तसेच कंगराळ गल्लीच्या जयश्री बडवण्णाचे यांचा सन्मान मैत्रेयी कलामंच सदस्या स्मिता किल्लेकर यांनी केला। प्राध्यापक मनीषा नाडगौडा यांनी आपले विचार मांडले। स्वागत गीत स्मिता किल्लेकर यांनी सादर केले। प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनश्री मुचंडी यांनी केले। आभार डॉक्टर मेघा भंडारी यांनी मानले। दोन्ही शिक्षकांचा परिचय अनुक्रमे विजया उरणकर व रोशनी हुंड्रे यांनी करून दिला। या प्रसंगी मैत्रेयी कलामंच सदस्या अस्मिता देशपांडे, शीतल पाटील, अर्पणा पाटील उपस्थित होत्या। कारच्या धडकेत 4 जण जखमी। भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटून बसच्या प्रतीक्षेत असलेल्या 2 महिला प्रवाशांसह रस्त्याकडेच्या फेरीवाल्यांना धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी सामरा रोडवर घडली। माया शिंदोळकर वय 70 राहणार कोनवाळ गल्ली, लक्ष्मीबाई हुंडप वय 64 राहणार तहसीलदार गल्ली, फेरीवाला इस्माईल टिनवाले वय 52 राहणार मारुतीनगर अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी झालेल्या महिला बसच्या प्रतीक्षेत ST मोटर्स जवळ थांबल्या होत्या। यावेळी सदर कारने त्यांना ठोकर दिली। फ्रेझर प्राइस सर्वात वेगवान महिला धावपटू।
जमैकाच्या शेली अँड फ्रेझर प्राइसने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेतील महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेतील हे तिचे 5वे सुवर्ण पदक ठरले. जमैकेच्या धावपटूंनी या शर्यतीवर वर्चस्व गाजवताना रौप्य आणि कांस्य पदकेही आपल्या नावे केली. 35 वर्षीय फ्रेझर प्राइसने 10 मिनिट 67 सेकंड अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम वेळेचा विक्रम आपल्या नावे केला. तिने 1999 मध्ये मेरियन जोन्सने स्थापित केलेला विक्रम मोडीत काढला. प्राइसने यापूर्वी 2009, 2013, 2015 आणि 2019 मध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. 2008 आणि 2012च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले होते. यंदाच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावताना फ्रेझर प्राइसने शेरिका जॅक्सनला 6 सेकंदांनी मागे टाकले, तर ऑलिम्पिक विजेत्या एलेन थॉम्पसन हेराला 10 मिनिट 81 सेकंद वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, मैराज खानला ऐतिहासिक सुवर्ण. अनुभवी मैराज अहमद खानने ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला या प्रकारात पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. 40 फेऱ्यांच्या अंतिम फेरीत 46 वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने 37 गुणांसह अग्रस्थान पटकावले. कोरियाच्या मिन्सू किम आणि ब्रिटनच्या बेन लेव्हेलिन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. 2 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. मैराजने रिओ येथे 2016 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. दुसरीकडे अंजुम मुदगिल, आशी चौकशी आणि सिफ्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक गटात कांस्य पदक पटकावले. भारतीय नेमबाजांनी ऑस्ट्रेलियाच्या शेलिन वेबल, नादिन उनगराक आणि रेबेका कोएक यांना 16-6 अशा फरकाने पराभूत केले. सेंट झेवियर्स इस्लामिया सेंट पॉल्स यांना अजिंक्यपद. माळमारुती येथील लवडेल सेंट्रल स्कूल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट फुटबॉल मैदानावर बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स व इस्लामिया शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत BDAF चषक पटकावला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंट झेवियर्स शाळेने सेंट जोसेफ शाळेचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघाच्या आलिशा बोर्जेसने 2 गोल, मोहिजा अक्रम पाशाने 1 गोल केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत इस्लामिया शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा अटीतटीच्या लढतीत 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. विजयी संघाच्या अब्दुल्ला किलेदार, सलमान बुखारी तर पराभूत संघातर्फे गौरव गोदवानीने 1 गोल केला. प्रमुख पाहुणे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, गोपाळ खांडे, SS नरगोडी, राम हदगल, मतीन इनामदार, रमेश गुर्जर, रवी चौगुले, लेस्टर डिसोजा, सेंट पॉल शाळेचे फादर सावियो फरेरा, सुनील गोधवानी, खलील कोतवाल, तौफिक कादरी, रफिक बेलगामी, इरफान मुल्ला, चेस्टर रोझारियो, मानस नायक, रवी मालशेट, अखिलेश अष्टेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शुभम झेंडे, अभिषेक चेरेकर, जीवन राडिग, समर्थ बांदेकर, पवन देसाई यांनी काम पाहिले. विद्याभारती स्पर्धेत संतमीरा शाळेला सर्वसाधारण विजेतेपद. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संतमीरा इंग्रजी शाळेने 249 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 224 गुणांसह उपविजेतेपद, देवेंद्र जिनगवडा स्कूल शिंदोळीने 35 गुणांसह तिसरा, तर स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरने 24 गुणांसह चौथा क्रमांक पटकावला. प्राथमिक गटात ईशान देवलतकर, शांतिनिकेतन स्कूल 15 गुण, श्रद्धा कोल्हापुरे, संतमीरा, श्रावणी पाटील, शांतिनिकेतन प्रत्येकी 10 गुण. माध्यमिक गटात स्वरूप हलगेकर, संतमीरा 15 गुण, मुलींच्या कीर्ती मुरगोड, संतमीरा, तेजस्विनी कोले प्रत्येकी 13 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता एंटरप्राइजेसचे संचालक राजेश लोहार, क्रीडा भारती बेळगाव जिल्हा खजिनदार परशुराम मंगनाईक, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचे सचिव
ॲडव्होकेट चेतन मनेरीकर, वसंत सोनोलकर, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, भाग्यश्री देसाई, अनुराधा पुरी, चंद्रकांत तुर्केवाडी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या स्पर्धकांना पदक, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। सदर स्पर्धेत 300हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीरज सावंत, गौतम तेजम, जयसिंग धनाजी, शंकर कोलकार, बापूसाहेब देसाई, ओमकार गावडे, प्रशांत वाडकर, मंजुळा तलवार, भाग्यश्री, यश पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अश्विनी लोहार, निधी कदम, सानिका माळवी, सुजल मलतवाडी, पृथ्वीराज शिंदे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देसाई तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।